दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीत रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे रायगडचा तह दिल्लीत झाल्याचं बोललं जात आहे। रायगडचा तह दिल्ली दरबारी झालाय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा दिल्ली दरबारी सुटला असं बोललं जात आहे, कारण दिल्लीत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली। या बैठकीत पालकमंत्री पदावर तोडगा काढण्यात आल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या बैठकीतही पालकमंत्री पदावरून चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शहा यांनी केल्या होत्या। त्यानंतर शिंदे आणि तटकरे यांची चर्चा झाली। यावर शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय झाला असेल तर आनंदाचा असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि तटकरे यांची एक बैठक झाली आणि रायगडचा जो पालकमंत्री पदाचा प्रश्न निकाली निघाला असा आनंद आहे। सत्य आहे का? आनंदाची गोष्ट आहे ना। ऐका, मला तर माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे की तोडगा निघाला असेल आणि आमचा भरत शेठ पालकमंत्री झाला असेल, आनंदाची गोष्ट आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी रस्सीखेच आहे। त्यामुळे दिल्ली दरबारी रायगडचा तिढा सुटला असेल तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लावा असं आवाहन मंत्री छगन भुजबळांनी केलंय। रायगडबद्दल चर्चा होणारच, पण तटकरेंनी जर रायगडबद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिकबद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे। भाजपनं मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदाचा तिढा हा गंभीर मुद्दा नाहीये। इथं बसूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री पदाचा तिढा सोडवतील असं भाजपनं म्हटलंय। सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाली, ते रायगडचा जो भिजलेला प्रश्न आहे ना पालकमंत्री पदाचा, तो अखेर दिल्लीत सोडवला अशी चर्चा आहे। सत्य काय तुम्हाला माहिती आहे? इतका मोठा प्रश्न नाही आहे। देवेंद्रजीच एक चर्चा करून एकनाथजी आणि अजितदादाशी बसून तो सोडवू शकतात। दिल्लीत सोडवायची गरज नाही, मला वाटतं तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदेनी एका आठवड्यात 2 वेळा दिल्ली दौरा केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महायुतीमधील वाद यावर चर्चा करण्यासाठी शिंदेंनी दिल्ली गाठण्याची चर्चा आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचं अजूनही भिजत घोंगडं आहे। आता शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे 15 ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।